तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. चारुलता घरातील देवीच्या मूर्तीसमोर उभी असते आणि मनाशी म्हणत असते की देवी, मी जो काही लग्नाचा निर्णय घेतला आहे तो या घराचा विचार करूनच घेतला आहे. आता या लग्नामुळे आम्हा दोघांमधील अंतर कमी होऊ दे आणि फक्त आमच्या दोघांमधील नाही तर या घरातील ज्या ज्या नात्यांमध्ये अंतर पडलं आहे ते अंतर कमी होऊ दे आणि मग ती तेथून जाण्यासाठी निघते. मात्र तितक्यात अक्षरा अधिपतीला घेऊन त्या ठिकाणी येते. ती खूपच रागात असते. त्यामुळे चारुलता तिला विचारत असते की अक्षरा, काय झालं, तू अशी का बघतीस? तर अक्षरा मोठ्यानेच तिला सांगते की तुमच्या कानावरील केस मागे घ्या. आणि ते ऐकून चारुलता हसून म्हणते की अगं हे काय बोलतेस तू? तर अक्षरा ओरडूनच म्हणते की तुम्हाला जे सांगितलं आहे ते करा. त्यामुळे चारुलता तिच्या कानावरील केस मागे घेते. मात्र त्यावेळी तिच्या कानांमध्ये कोणतीही बुगडी नसते आणि ते बघून अक्षराला तर मोठा धक्काच बसतो. ती म्हणत असते की बुगडी होती तुमच्या कानात, पण चारुलता हसून म्हणते की अगं हे काय बोलतेस तू? तू माझ्यासाठी बुगडी बनवायला टाकली आहेस का? तर अक्षरा म्हणत असते की नाही, मी सकाळी तुमच्या कानात बुगडी बघितली होती. तर चारुलता म्हणते की अगं हे कसं शक्य आहे? मला बुगडी अजिबात आवडत नाही आणि मुळात मी बुगडी घालतच नाही. पण अक्षरा हे मान्य करत नाही. ती म्हणत असते की सकाळी मी जेव्हा बघितलं तेव्हा तुमच्या कानातलं वेगळं होतं आणि कानात बुगडीसुद्धा होती, पण आत्ता नाही आहे. आणि मी हेच अधिपतींना दाखवण्यासाठी त्यांना इथे घेऊन आले होते. मला खरं खरं सांगा, ती बुगडी कुठे आहे ते? मात्र चारुलता म्हणत असते की अक्षरा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अगं मला बुगडी आवडतच नाही आणि तूच मला या घरात घेऊन आली ना, तेव्हा कुठे होती माझ्याकडे बुगडी? तर अक्षरा ओरडूनच म्हणते, मग तुम्ही बाहेर जाऊन घेऊन आला असाल किंवा कोणाला तरी सांगितली असेल. तर चारुलता म्हणत असते की अगं मी कोणाला सांगणार? अधिपती तर माझ्याशी बोलत नाही, यांच्याशी सुद्धा माझं जास्त बोलणं होत नाही. आईंना सांगण्याचा तर काही प्रश्न नाही आणि मी तुला सांगितली नाही याचा अर्थ स्पष्ट आहे ना की माझ्याकडे बुगडी नाही आहे. मात्र अक्षरा हे मान्य करतच नाही. ती म्हणत असते की तुम्ही खरंच खूप खोटं बोलताय मॅडम. आणि ते ऐकून चारुलता म्हणते की तू अचानक मला मॅडम का बोलतेस? तर अक्षरा म्हणते की सॉरी, मला आई म्हणायचं होतं, मी चुकून मॅडम म्हटले. पण तुम्ही खोटं बोलताय हे मात्र नक्की. आणि मग ती मोठ्याने चारुलतावर ओरडते आणि तिला सत्य कबूल करायला सांगते. तर अधिपती तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो, पण ती अधिपतीलाच म्हणते की तुम्ही विचारा ना यांना की यांच्या कानातली बुगडी कुठे गेली. त्यामुळे अधिपती चारुलताला विचारतो, पण ती म्हणते की नाही, माझ्याकडे बुगडी नव्हती. पण त्यामुळे अक्षरा अजूनच चिडते आणि चारुलतासोबत वाद घालू लागते. ती म्हणत असते की तुम्हाला ना या घरातील सगळ्या वस्तू ओळखतात, पण आम्हीच तुम्हाला ओळखू शकलो नाही. यांना बोलता येत नाही आणि तुम्ही आम्हाला काही बोलूच दिलं नाही. तुम्ही तुमच्या या नाटकामुळे आम्हा सगळ्यांचीच तोंडं बंद केली, पण आता मी गप्प बसणार नाही. आणि हे सगळं बोलत असताना तिलाच धाप लागते. त्यामुळे अधिपती पटकन तिला खाली बसवतो, प्यायला पाणी देतो. तर चारुलता म्हणत असते की अगं अक्षरा, हे काय बोलतेस तू? आणि तू सकाळपासून अशी का वागतेस? माझ्यावर एवढे आरोप का करतेस? अशाने लोक तुला वेडं ठरवतील. आणि ते ऐकून अक्षरा तर अजूनच चिडते आणि मोठ्याने ओरडून म्हणते की मी वेडी नाही आहे. तर अधिपतीसुद्धा चारुलताला गप्प राहायला सांगत असतो, पण ती म्हणत असते की अगं मी तुला वेडी म्हणतच नाही आहे, पण तू असं वेड्यासारखं का बोलते ना तेच मला कळत नाही. तर दुसरीकडे चारू हा सर त्यांच्या खोलीत असतात आणि मनाशी म्हणत असतात की चारूमधलं आणि माझ्यामधील अंतर कमी व्हावं म्हणून लोकांचा विचार न करता आम्ही पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. आता फक्त यात कोणतेही विघ्न येता कामा नये. तर इकडे अक्षरा अधिपती शांत करण्याचा प्रयत्न करत असूनसुद्धा मोठमोठ्याने बोलत असते, चारुलतासोबत वाद घालत असते. आणि त्यावेळी नेमका तिचा आवाज चारू हा सर ऐकतात आणि पटकन बाहेर जातात. तर इकडे अधिपती अक्षराला घेऊन खोलीत जाण्यासाठी निघालेला असतो, पण ती मोठ्याने त्याच्यावरच ओरडते त्याला थांबायला सांगते आणि म्हणू लागते की आता सगळ्यांना सत्य कळायला हवं. तितक्यात चारू हा सर त्या ठिकाणी येत विचारतात की अक्षरा बाळा, कोणतं सत्य? काय बोलतेस तू? तर अक्षरा म्हणते की बरं झालं बाबा तुम्ही बाहेर आलात, मी तुम्हाला बोलावणारच होते. आणि मग ती चारुलताकडे बोट दाखवत म्हणते की या एवढे दिवस आपल्याला फसवत होत्या, आईंचा वेश परिधान करून या घरात राहत होत्या, पण या आपल्या चारुलता आई नाहीत तर भुवनेश्वरी मॅडम आहेत. आणि ते ऐकून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो. चारू हा सर म्हणत असतात की अगं हे काय बोलतेस तू?
आजीसुद्धा म्हणत असतात की सुनबाई काय झालं तुला, तू यांना भुवी का समजत आहे. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते कारण या खरंच भुवनेश्वरी मॅडमच आहेत. आणि मग त्यानंतर ती सगळ्यांना सांगू लागते की या इतके दिवस आपल्याला फसवत होत्या. तुम्हीच विचार करा, जेव्हा भुवनेश्वरी मॅडम या घरातून गायब झाल्या तेव्हाच या घरात कशा काय आल्या. तर आजी म्हणत असतात की अगं तूच यांना घरात घेऊन आली ना. तर अक्षरा म्हणते हो मीच यांना घरात घेऊन आले आणि तेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला ना, मग आतासुद्धा माझ्यावर विश्वास ठेवा. या चारुलता आई नाही आहेत तर भुवनेश्वरी मॅडमच आहेत. मात्र चारुहास सरांना हे काही पटत नाही. ते अक्षराला म्हणत असतात की अक्षरा हे कसं शक्य आहे, चारूने स्वतः आपल्या सगळ्यांना पटवून दिलं ना की तीच चारू आहे. पण अक्षरा म्हणत असते की बाबा यांनी जे काही सांगितलं ते कदाचित तुम्हीच त्यांना कधीतरी सांगितलेलं असू शकतं आणि तेच त्यांनी आपल्याला आत्ता ऐकवलं. आणि मला सांगा, लग्न होणं आणि आई होणं या एका बाईच्या जीवनातील किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत. यांना आई होणं माहीत आहे पण यांना यांचं लग्नच आठवत नाही, असं कसं शक्य आहे. आणि ते ऐकून चारुलता म्हणते की अक्षरा तू आता उगाच काही बोलू नको, तू माझ्या ममतेवर शंका घेत आहे. मात्र अक्षरा म्हणत असते की मॅडम तुम्ही तर ना काही बोलूच नका, तुमचा खोटेपणा आता मी सगळ्यांसमोर उघडकीस आणणारच. तर चारुलता म्हणत असते की अक्षरा अगं हे काय बोलतेस तू, जेव्हा मला दुसरं काही आठवत नव्हतं ना तेव्हा मला फक्त माझं बाळ आठवत होतं, माझा अधिपती आठवत होता आणि त्याच्याच आशेवर मी जगत होते. मला असं वाटत होतं की तो माझा आई म्हणून स्वीकार करेल, आम्ही पुन्हा एकत्र येऊ. पण जेव्हा तू मला या घरात घेऊन आली तेव्हा इकडचं सगळं चित्रच बदललेलं होतं. त्याने तर अजूनही माझा आई म्हणून स्वीकार केलेला नाही आहे आणि तू माझा कणा होतीस, पण आता तूसुद्धा माझ्याकडे पाठ फिरवली. आता मी या घरात राहून तरी काय करू, आता मी इथे नाही राहू शकत. आणि ते ऐकून चारुहास सर घाबरतात. ते चारुलताला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणत असतात की अगं चारू तिचा काहीतरी गैरसमज होतोय, तू हे घर सोडून नको जाऊ, तुझ्या परत येण्यामुळे मी जगायला शिकलोय. आता जर तू मला सोडून निघून गेली तर माझं कसं होईल, तू प्लीज हे घर सोडून नको जाऊ. आणि मग ते सगळेजण अक्षराला विनंती करतात की तू चारूला थांबव. पण अक्षरा रागातच म्हणते की आता या नाही थांबणार, कारण आता यांना जायलाच हवं भुवनेश्वरी मॅडम परत येण्यासाठी. आणि ते ऐकून चारुलता अक्षरावर खूप चिडते आणि त्या दोघी एकमेकींसोबत वाद घालू लागतात. चारुहास सर अक्षराला शांत करतात आणि चारुलताला सुद्धा शांतपणे बसायला सांगतात. पण ती भुवनेश्वरीच्या खुर्चीवर जाऊन बसते आणि मग पटकन उठत म्हणते की मी या खुर्चीवर नाही बसणार, नाहीतर अक्षरा परत म्हणेल की बघा कशा स्वतःच्याच खुर्चीवर बसल्या आहेत. पण चारुहास सर म्हणतात की असं काही होणार नाही आणि ते तिला त्याच खुर्चीवर बसवतात आणि अक्षराला विचारतात की नक्की काय घडले ते आम्हाला व्यवस्थितपणे सांग. आणि मग अक्षरा सांगू लागते की मी सकाळी जेव्हा मार्केटमध्ये गेले होते तेव्हा मला मार्केटमध्ये तो बजरंग दिसला आणि तोच नाही तर त्याच्यासोबत मला भुवनेश्वरी मॅडमसुद्धा दिसल्या. त्यांना बघून मला खूप आनंद झाला आणि मी त्यांच्याशी बोलायला जाणार इतक्यात त्या माझ्या डोळ्यासमोरून गायब झाल्या. त्यानंतर मी त्या बजरंगलासुद्धा त्यांच्याबद्दल विचारलं पण त्याने मला उडवाउडवीची उत्तरं दिली. आणि त्यावेळी ना मी भुवनेश्वरीच्या कानामध्ये बुगडी बघितली होती आणि तीच बुगडी घरी येऊन मी आईंच्या म्हणजेच या मॅडमच्या कानातसुद्धा बघितली. पुढे ती असंही म्हणते की भुवनेश्वरी मॅडम मार्केटमध्येच होत्या, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय आणि त्यांनी घरात असण्याचा ना फक्त आभास निर्माण केला होता. आणि ती आजींना विचारते की जेव्हा यांनी सांगितलं त्या घरात आहेत तेव्हा त्या तुमच्या डोळ्यासमोर होत्या का. तर आजी म्हणतात नाही. तर अक्षरा म्हणते मग आता तरी तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. पण अधिपती म्हणत असतो की मास्तरीनबाई तुम्ही उगाच काहीतरी बोलू नका, तुम्ही तर त्या बजरंगलासुद्धा बघितलं होतं आणि त्याला मी पोलीस स्टेशनमध्ये स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. तर अक्षरा म्हणत असते की अधिपती हे शक्य आहे कारण या भुवनेश्वरी मॅडमना वाटेल ते करू शकतात. आणि अक्षराचं ते बोलणं ऐकून सगळेच काळजीत पडतात. तर दुसरीकडे चंची त्या धनाजीला विचारत असते की हा सगळा काय प्रकार आहे, पण तो म्हणतो की मला काही माहीत नाही आणि तो तेथून निघून जातो. तर दुसरीकडे अक्षरा सगळ्यांना पुन्हा पुन्हा हेच सांगत असते की आज भुवनेश्वरी मॅडम आहेत, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मात्र त्यावेळी चारुलता म्हणते की अक्षरा तुझं ना मानसिक संतुलन हललं आहे, तुला विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे अक्षरा तर अजूनच चिडते आणि म्हणते की मला काही झालेलं नाही आहे. पण चारुलता म्हणत असते की नाही अक्षरा, असं बोलून ना तू तुझा आजार अजून वाढवून घेणार आहेस. त्यामुळे आता तुझी इच्छा नसतानासुद्धा मी तुला सायकॅट्रिस्टकडे घेऊन जाणारच, मी तुला काही होऊ देणार नाही. आणि ते ऐकून अक्षराचा तिच्यावरील राग अजूनच वाढतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.